पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे। काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली। आठव नाठव गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग। काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली। तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीजे, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीजे संसारी जन्मीजे याची लागे। काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली। विठ्ठल बसुनी माझे रसना हरिगुणा वर्णवी। हरिगुण विशाल पावन वदवी तू कृपा करून मी मूढमती दिन म्हणवणे की भाकितसे। तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण हरिगुण वर्णिन मी जाण। एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे स्वय भानुजो भानु आराधेला। तयाचे कुळी दीपको दिव्य झाला हरिभक्ती लागून तारी समस्ता। नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा आदिनारायण विधत्रीनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ शरण शरण श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। श्री समर्थ शंकर महाराज रसाळ यांच्या जयंती प्रित्यर्थ सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह तथा कीर्तन महोत्सव मुंबई सारख्या या गजबजलेल्या ठिकाणी या ठिकाणी सुरू आहे। आपल्या सर्वांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला निश्चितच शोभा आलेली आहे। कीर्तनाचं आसन थोडं उच्च ठेवल्यामुळे येणाऱ्या पोलिसालाही कळेल की आता इथं उभं राहायचं नाही, बूट घालून। व्यवस्था सगळी उत्तम आहे। गोरख महाराज तुकाराम महाराजांचा अभंग आज घेतलेला आहे। संत महात्म्यांची आठवण त्यांचं स्मरण हे वेगवेगळ्या पद्धतीनं होत राहावं याच्यासाठी त्यांच्या पुण्यतिथीला जयंतीला त्यांनी एखादं विशेष कार्य ज्या दिवशी केलं आहे त्या विशेष कार्याच्या दिवशी अशा प्रसंगाला आपण नैमित्तिक कीर्तन कार्यक्रम ठेवणं अपेक्षित असतं, जेणेकरून आपण त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो। आणि आदरणीय श्री सुभाष महाराज घाडगे यांच्या मार्गदर्शनानं आणि परिसरातल्या या सर्व भाविक वृंदांच्या माध्यमातून हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी सुंदर पद्धतीने सुरू आहे। संत महात्म्यांचं कृतज्ञता ही आपण वारंवार जपत असतो। परमात्म्याचीही कृतज्ञता आपण बाळगली पाहिजे, कारण जो आपल्यावरती कृपा करत असतो त्याच्याविषयी कृतज्ञता ही असणं अपेक्षित आहे। कृतज्ञ आणि कृतघ्न याच्यामध्ये फक्त एका शब्दाचा फरक आहे, परंतु अर्थाचा अनर्थ होतो। केलेल्या उपकारांची जाणीव जो ठेवतो तो कृतज्ञ, आणि केलेल्या उपकारांची परतफेड जो अपकारानं करतो तो कृतघ्न, अशी कृतज्ञ आणि कृतघ्न या दोन्हीची व्याख्या आहे। तुकाराम महाराज या अभंगामध्ये भगवंताच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतात। त्यांनी माझ्यावरती कृपा केली आणि त्याच्या कृपेमुळे माझ्या जीवनामध्ये जो काही बदल झाला, जे काही परिवर्तन झालं, त्या परिवर्तनाची यादी या अभंगामध्ये तुकोबाराय देतात। माणूस हा बऱ्यापैकी कृतघ्न आहे आणि काही प्रमाणामध्ये कृतघ्न आहे। जी माणसं भगवंताचं अस्तित्व मान्य करत नाहीत त्याच्यापेक्षा मोठा कुठलाही कृतघ्न आपल्याला बघायला मिळणार नाही। असं म्हणतात, शास्त्र असं सांगतं की कृतघ्नाचं मांस राक्षस ब्रह्मराक्षस सुद्धा खात नाहीत। मोठी कथा आहे, कथा सांगून आपला वेळ घेणार नाही। जो कृतघ्न असतो
त्याचं मांस ब्रह्मराक्षस देखील खात नाही. झालं असं, एक प्राणी, एक माणूस असा चालला होता रस्त्यानं, आणि रस्त्यानं जात असताना मोठं जंगल सापडलं, मध्येच ऊन, मध्येच वारा, मध्येच पाऊस, अशा पद्धतीचं ते वातावरण. आणि चालून 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 दमलेला, थकलेला, भागलेला तो माणूस दुपारच्या वेळी झाडाखाली येऊन झोपला. दुपारच्या वेळी झाडाच्या खाली जेव्हा तो येऊन झोपला तेव्हा त्या झाडावरती एक राजहंस राहत होता. माणूस झोपला, थकलेला असल्यामुळे अंगावरती ऊन येत आहे याची सुद्धा त्याला जाणीव नाही. झाडाच्या खाली झोपलाय, पण कधी कधी झाडाच्या फांदीतून काहीतरी मोठा थोडा प्रकाश सुद्धा आपल्या अंगावरती पडत असतो. तसा प्रकाश त्याच्या अंगावरती पडू लागला. उन्हाचे चटके त्याला भासू लागले, परंतु काही थकला असल्यामुळे त्याला काही जाग येईना. त्या राजहंसानं विचार केला की हा माझ्या आश्रयाला आलेला आहे, हा माझ्या आश्रयाला आलेला आहे, आणि याचं संगोपन करणं, याचं पालन करणं आणि याचं संरक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. तिने असे पंख पसरले. ज्या फटीतून, झाडाच्या फटीतून, फांदीतून ऊन त्याच्या अंगावरती येत होता अशा ठिकाणी तो राजहंस बसला की त्याच्या अंगावरती सूर्यकिरण पडू नये आणि त्याला निवांत झोप लागावी. बराच वेळ झोप झाल्याच्या नंतर तो उठला आणि त्याने बघितलं की हा राजहंस माझ्यावरती छाया धरून आहे. त्यांनी त्याच्याशी बोलायला संवाद करायला सुरुवात केली. योगायोगानं दोघांना एकमेकांची भाषा समजू लागली. तुम्ही म्हणाले असं कसं काय, पक्ष्यांची भाषा कसं काय, किंवा पक्षाला कसं बोलता येतं, तर गोष्टीमध्ये असं व्हावं लागतं, त्याच्याशिवाय गोष्टच होत नसते. संवाद सुरू झाला आणि त्यांनी विचारलं की तू का अशी माझ्यावरती सावली धरून बसला. त्यांनी सांगितलं की माझ्या अखत्यारीमध्ये तू आलेला आहेस, मी ज्या झाडाचा मालक आहे, ज्याच्यावरती मी अखंड राहत असतो, त्याच्या आश्रयाला तू आलेला आहेस, आणि आश्रिताला मदत करणं हा माझा धर्म आहे असं समजून मी तुला छाया दिलेली आहे. ते म्हणले खाली ये, तुझ्याशी गप्पा मारायच्या. भुकेला होता महाराज, हा माणूस भुकेला होता. त्यांनी सांगितलं खाली ये, तुझ्याशी गप्पा मारायच्या. आणि गप्पा मारता 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 त्यांनी सांगितलं आता तू थकला असशील, तू झोप, मी तुला सावली धरतो. त्याने सांगितलं मला सावलीची गरज नाही, मी योग्य ठिकाणी बसू शकतो. परंतु याच्यावरती विश्वास ठेवला बरं का. आणि ह्या विश्वासघात्यानं काय केलं, ह्या कृतघ्नानं काय केलं, त्या राजहंसाची मुंडी पिरगळली आणि त्याला भाजून खाऊन टाकलं. बस, दृष्टांत संपला. मला सांगायचंय काय, कृतज्ञता आणि कृतघ्नता काय आहे. त्याने आपल्यावरती कोणत्याही अपेक्षेविना कृपा केली, मदत केली, आपली एक प्रकारे सेवा केली. त्याची परतफेड त्याला काहीतरी खायला घालणं ही होऊ शकली असती, परंतु त्यालाच खाऊन टाकणं हा कृतज्ञपणा आहे. व्यवहारामध्ये अशी कृतज्ञ माणसं आपण नेहमी पाहत असतो. अनेक माणसं आपण म्हणतो की याला, अरे कालपर्यंत याला मी मदत केली, कालपर्यंत हा माझ्या दारापर्यंत येत होता आणि आज मोठा झाला तर मला विसरून गेला. व्यवहारातलं उदाहरण आपल्याला सांगतं. हे कृतज्ञतेचं लक्षण आहे. ज्या ज्या माणसाने आपल्या जीवनासाठी, आपल्या उत्कर्षासाठी, आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत केली, त्या छोट्यातल्या छोट्या माणसाला सुद्धा आपण विसरता कामा नये. मध्ये एक काहीतरी पेपरला अशी बातमी आली होती की एका माणसाला कुठल्या तरी हॉटेलवाल्यानं फुकटामध्ये खाऊ घातलं होतं, काहीतरी 60-70 रुपयाची थाळी, आणि त्या माणसाकडे पैसे देण्यासाठी खिशामध्ये काहीही नव्हतं, काहीही त्याला देण्यासाठी काही नव्हतं. सुदैवानं तो विदेशामध्ये गेला, त्यानं भरपूर पैसा कमवला, आणि पैसा कमवल्याच्या नंतर त्याला ती आठवण झाली की एकदा अमुक एक गावामध्ये मी गेलो होतो आणि या माणसानं मला फुकट 60-70 रुपयाची थाळी खाऊ घातली होती. तो माणूस कृतज्ञ निघाला आणि ते गाव शोधत शोधत आणि तो माणूस शोधत शोधत येऊन त्याला भरघोस पैसा त्याने दिला. मला काय सांगायचंय, त्या माणसानं जे काही त्याला सहकार्य केले ते कोणत्याही अपेक्षेशिवाय केलेलं होतं. ही त्यांनी एक प्रकारे अगदी पारमार्थिक भाषेत बोलायचं झालं तर ही केलेली त्यांनी कृपाच आहे. भुकेल्याला अन्न देणं याच्यापेक्षा दुसरं काय मोठं आहे मला सांगा. परंतु त्याची जाण त्या माणसाने ठेवली, हे कृतज्ञतेचं लक्षण आहे. कृतज्ञतेचं लक्षण आपण कितीतरी पाहू शकतो. आपण पहा, भस्मासुराचं उदाहरण आहे. भस्मासुर एक राक्षस असुर, आणि त्याने भगवान शंकराचं ध्यान केलं. भगवान शंकराचं ध्यान केल्याच्या नंतर भगवान शंकर प्रसन्न झाले. आशुतोष आहेत भगवान, लवकर प्रसन्न होणार आहेत, आणि ते प्रसन्न झाले.
भगवान महादेवाची उपासना केल्यानंतर प्रसन्न झालेल्या भगवंतानं सांगितलं, तुला काय मागायचं ते माग, मी द्यायला तयार आहे, प्रसन्न झालोय मी तुझ्यावरती. त्या भस्मासुरानं असं सांगितलं की मी ज्याच्या डोक्यावरती हात ठेवेल तो भस्म झाला पाहिजे. आता त्याचं नाव भस्मासूर हे यानंतर घटनेनंतर खरं तर झालं. त्याचं नाव आधी काय हे माहीत नाही, कारण शास्त्रामध्ये किंवा पुराणामध्ये त्याचं उदाहरण किंवा नाव सुद्धा दिलेलं नाही. पण एक राक्षस की ज्याला भगवंतानं तू ज्याच्या डोक्यावरती हात ठेवशील तो भस्म होईल असा आशीर्वाद दिला. महादेवाने सांगितलं तथास्तु. भगवंतानं एक प्रकारे कृपा केली, त्याची उपासना केल्याचा मोबदला म्हणून भगवंतानं कृपा केली. आता हा भस्मासूर विचार करू लागला, आजूबाजूला कोणीच नाही आहे, मी ज्याच्या डोक्यावरती हात ठेवेल तो जळतो की नाही हे खरं आहे हे कशावर. मग त्याने असा विचार केला की महादेवाच्या डोक्यावरती हात ठेवून बघू, महादेव जर जळाला तर त्यांनी दिलेला आशीर्वाद खरा. मला काय म्हणायचं लक्षात येते आपल्याला. महादेवानं आशीर्वाद दिला, ज्याच्या डोक्यावरती हात ठेवशील तो भस्म होईल. हा विचार करू लागला, महादेवाच्याच डोक्यावरती हात ठेवावा म्हणजे कळेल की त्यांना आशीर्वाद दिलेला खरा आहे की नाही. महादेवाच्या मागे लागला. महादेव घाबरून पुढे पडू लागले, विचार करू लागले, याच्यावरती कृपा केली, याला आशीर्वाद दिला, माझी चूक झाली. महादेव पुढे 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 पळू लागले आणि पळता पळता झालं असं, भगवान विष्णूच्या लक्षात आलं, चतुरा तू शिरोमणी. त्या भगवंतानं विचार केला की महादेव संकटात आहेत, त्यांना या संकटातून वाचवलं पाहिजे, म्हणून भगवंतानं मोहिनीचा अवतार धरला. नितांत सर्वांग सुंदर अशा स्त्रीचं रूप भगवान महाविष्णूनं धारण केलं आणि ते धारण केलेलं रूप बघितल्या बघितल्या महादेवाच्या मागे पळणारा जो राक्षस असुर भस्मासूर तो जागीच थबकला आणि त्या मोहिनीकडे बघत राहू लागला. मोहिनीकडे बघत असताना त्याची वृत्ती चंचल झाली आणि ही आपल्याला मिळावी याच्यासाठी तो प्रयत्नशील झाला. तो आता तिच्या मागे लागला. मोहिनीच्या रूपातल्या भगवंतानं सांगितलं, हात केला आणि भगवंत नाचू लागला. त्यांनी स्वतःकडे एवढं आकर्षित त्या असुराला केलं, भस्मासुराला केलं की ती स्त्री अर्थात मोहिनी जशा पद्धतीनं नृत्य करू लागली तशाच पद्धतीनं तो सुद्धा नृत्य करू लागला. भगवंतानं मोहिनी रूपातल्या भगवंतानं हात हलवल्यानंतर तो हात हलवायचा, कंबर हलवल्यानंतर तो कंबर हलवायचा, याने हात खांद्यावर ठेवला, त्याने हात खांद्यावर ठेवला, असं नाचता 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 मोहिनीच्या रूपातल्या भगवंतानं स्वतःच्या डोक्यावरती हात ठेवला आणि तीच कृती त्या भस्मासुरानं केली. त्यांनी स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला, भस्म झाला. कृतघ्नतेचं फल काय हे लक्षात ठेवा. कृतघ्न माणूस हा जास्त काळ टिकू शकत नाही, किंबहुना त्याचं मांस ब्रह्मराक्षसही खात नाही असं शास्त्र वचन आहे. आणि त्यामुळे माणसानं कधीही कृतघ्न होऊ नये, तर कृतज्ञतेची भावना अंतःकरणामध्ये ठेवावी. आता मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की जीवनात प्रत्येक जण जो मनुष्य म्हणून आलेला आहे त्यानं भगवंताच्या विषयी कृतज्ञ असणं अपेक्षित आहे. कारण देवे दिला देह दोन वेगळे स्वर. आणि सृष्टीची निर्मिती केल्याच्या नंतर भगवंतानं एका एका प्राण्याला निर्माण करायला सुरुवात केली. आपल्याकडे एक डार्विनचा सिद्धांत सांगितला जातो. डार्विन एक ज्याला आपण म्हणू जीवशास्त्रज्ञ, आणि त्या जीवशास्त्रज्ञ आपण प्रत्येकाने नाव ऐकले असेल. त्याचा सिद्धांत असा आहे की माणसाची निर्मिती ही माकडापासून झाली, हा त्याचा सिद्धांत आहे. परंतु आपलं धर्मशास्त्र असं सांगतं की माणूस ही भगवंतानं केलेली सर्वोत्कृष्ट कृती आहे आणि ती स्वतंत्रपणे निर्माण केलेली आहे, ना की माकडापासून त्याची निर्मिती झाली. भगवंतानं जेव्हा सृष्टीची निर्मिती केली, आपल्या अवतार परंपरा बघा, भगवंताचे 24 अवतार सांगितले गेलेले आहेत भागवतामध्ये, पण वारकरी संप्रदायामध्ये ज्या विशेष 10 अवतारांचा विचार आलेला आहे त्या 10 अवतारांचा विचार करा. सर्वप्रथम भगवंतानं मत्स्य अवतार धारण केला, पाण्यामध्ये पोहणारा. त्यानंतर पाण्यामध्ये पोहणारा आणि जमिनीवरती चालणारा असा कुर्माचा अवतार धारण केला. त्याच्यानंतर पुढची अवस्था जमिनीवरती चालणाऱ्या वराहाचा अवतार धारण केला. त्याच्या पुढची अवस्था देह माणसाचा परंतु मुख मात्र सिंहाचं, नरसिंह अवतार धारण केला. चौथा 5वा अवतार खुज्या माणसाचा, वामनाचा. 6वा अवतार परशुरामाचा.
7वा अवतार रामाचा, 8वा अवतार भगवान श्रीकृष्णाचा, 9वा अवतार बुद्धाचा आणि 10वा अवतार हा कल्कीचा होणार आहे. अशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं भगवंतानं ह्या सृष्टीची निर्मिती केलेली आहे. माणसाची निर्मिती, ह्या सगळ्या प्राणी आणि पशुपक्ष्यांची निर्मिती केल्याच्या नंतर भगवंताला काही समाधान वाटलं नाही आणि म्हणून भगवंतानं माणसाचा देह मोठ्या विचारानं तयार केला असं नाथ महाराजांनी भागवतामध्ये लिहून ठेवलंय. पण नाथ महाराज पुढे म्हणतात, परी तो देवाचा विश्वास बुडवून देवाचा विश्वासघात केला. भगवंतानं जेव्हा मनुष्य प्राण्याचा देह बघितला, मनुष्याचा देह बघितला, तेव्हा भगवंत प्रसन्न झाले आणि त्यांनी असा विचार केला की हाच असा आहे देह जो माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असेल. आणि मग भगवंताला आनंद झाला. परंतु सृष्टीमध्ये त्याला विरोध करणारी माणसं बघितल्याच्या नंतर मात्र भगवंताला वाईट वाटलं. देवाचा विश्वासघात त्या माणसानं केला असं नाथ महाराज सांगतात. म्हणजे माणूस कृतघ्न निघाला, देवालाच नाही म्हणू लागला. काही माणसं मी आपल्याला सांगितलं हा उत्क्रांतीवाद आहे. असं हा आपला उत्क्रांतीवाद जो आहे हा सनातन उत्क्रांतीवाद आहे. डार्विनचा उत्क्रांतीवाद हा कुठल्या आधारावरती आहे सांगता येणार नाही. पण काही माणसांकडे बघितल्यानंतर डार्विनचा सिद्धांत खरा वाटायला लागतो, एवढं मात्र आहे. काही माणसांना बघितलं की असं वाटतं हां डार्विन खरं बोलतोय की माकडापासूनच माणसाची निर्मिती झालेली आहे. पण आपली परंपरा अशी सांगते. अशा पद्धतीनं हे कृतज्ञतेचा भाव आपण धारण केला पाहिजे. भगवंतानं आपल्याला मनुष्याचा देह प्राप्त झालेला आहे, तो भगवत कृपेनं प्राप्त झालेला आहे, आपल्या कर्मानं प्राप्त झालेला आहे. कर्मानं प्राप्त झालेला जरी असला तरी हे कर्म करण्याची प्रेरणा जो देणारा आहे तो परमात्मा आहे. त्या परमात्म्याच्या माध्यमातूनच आपल्याला सत्कर्म करण्याची प्रेरणा प्राप्त होते आणि म्हणून आपण सत्कर्म करतो आणि केलेल्या कर्माचा परिपाक म्हणजे स्वर्ग आणि नरक आहे. पुण्य केलं की स्वर्गात, पाप केलं की नरकात आपल्याला माहिती आहे. आणि समान पाप आणि समान पुण्य झालं की मग मात्र मनुष्याचा देह आपल्याला प्राप्त होत असतो. आता तुम्ही म्हणाल मनुष्याचा देह मग सोपा आहे समान करणं. माझं म्हणणं असं आहे समान करणं थोडंसं अवघड आहे. खालीवर करणं सोपं आहे, समान करणं अवघड आहे. त्या किराणा दुकानामध्ये पूर्वीच्या काळामध्ये तराजू असायचे. एका भांड्यामध्ये ते धातूचा गोळा असायचा ज्याच्यावरती काही किलोचे प्रमाण लिहिलेले असायची. एखाद्याने सांगितलं आम्हाला 1 किलो साखर द्या. 1 किलोचं पारडं तिथे ठेवायचं, ते वजन ठेवायचं आणि दुसऱ्या भांड्यामध्ये कागद म्हणा काय असेल ते ठेवायचं आणि त्याच्यामध्ये साखर टाकायची. मी आपल्याला काय सांगतोय लक्षात घ्या. कमी आणि जास्त होणं सोपं आहे पण समान होणं किती अवघड आहे मला आपल्याला सांगायचं आहे. 1 किलोचं माप टाकलेलं आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये जर का 2 किलो साखर टाकली तर ते दुसरं भांडं खाली जाणार आहे. बरोबर, जास्त होणार आहे. आता त्याच्यातली 1.5 किलो साखर काढून घेतली, आता वजनाचं पारडं खाली जाणार आहे. सोपं आहे ना. खाली जाणं किंवा वर जाणं फार सोपं आहे. बरं, समान करत असताना काय, मग 2 किलो साखर पडली लक्षात आलं, भरपूर मोठ्या मोठ्या भांड्यांना तो काढत राहतो. काढत राहिल्यानंतर तो काटा हळूहळू इकडे सरकतो आणि जेव्हा तो थोडा जवळ येतो तेव्हा तो मुठीमध्ये घ्यायला लागतो साखर आणि मग बघतो जर का जास्त उचलल्या गेली असेल तर हळूहळू त्याच्यामध्ये साखरेचे काही कण टाकतो आणि मग ते पारडं काय करतो, समान करतो. आता काटा न मारणाऱ्या दुकानदाराबद्दल बोलतोय मी बरं का, नाही तर तुम्ही म्हणाल हे काय उदाहरण देता. हां, मग असं ते बरोबर जेव्हा मधोमध येतं तेव्हा तो थांबतो आणि राहिलेली साखर ठेवून देतो. आता काय झालं, 1 किलो साखरेला 1 किलो वजनाला 1 किलो साखर झाली. मला सांगा एखादं भांडं खाली किंवा वर जाणं हे सोपं आहे का समान करणं सोपं आहे? खाली आणि वर जाणं सोपं आहे. अचानक भरपूर काढून घेतलं तर एक तर खाली जाणार आहे नाही तर वर जाणार आहे, पण समान होण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार आहेत. तसं पाप करणं सोपं आहे, पुण्य करणं सोपं आहे, पण समान पाप आणि समान पुण्य करणं अवघड आहे. समान पाप करणं आणि समान पुण्य करणं अवघड आहे आणि ते केलं तरच मनुष्याचा देह आपल्याला प्राप्त होणार आहे. नाही, पाप जास्त झालं तर नरकाला जावं लागतं, अर्थात प्राणी पक्षादिकांचा देह प्राप्त होतो. जर पुण्य केलं तर स्वर्गामध्ये जायला लागतं. आता स्वर्गामध्ये जायला लागतं तर काही लोक म्हणतील चांगलं आहे की, मग स्वर्गामध्ये जर जायला मिळत असेल तर चांगलं आहे, पण स्वर्ग किती, तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षेणे पुण्य मर्त्यलोकम विशंती एवं त्रयी धर्म म्हणून प्रपन्ना गतागतं काम कामाल भन्ते. भगवंतानं सांगितलं पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. तुका म्हणे जाती पुण्यक्षये अधोगती, पुण्यक्षये अधोगती, पुण्यक्षये अधोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षये अधोगती,
पुण्यक्षय अधोगती, एकदा पुण्याचा क्षय झाला की अधोगतीला यावं लागतं. पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गाची प्राप्ती, पुण्य संपू लागल्यानंतर हळूहळू खाली यावं लागतं. अशा पद्धतीची अवनती त्या माणसाची होत राहते. बरं, ते प्राणी पशुपक्षादिकांच्या जन्माला गेल्यानंतर सुद्धा जर तिथे आपण सत्कर्म केलं तरी मनुष्याचा देह प्राप्त होऊ शकतो. आपण जड भरत राजाचं उदाहरण बघा, जड भरताचं उदाहरण बघा. जो भरत राजा, ज्याला आपल्या भारत देशाचं नाव ज्याच्यामुळे आपल्याला पडलं, तो भरत राजा वनामध्ये गेला. वनामध्ये गेल्यानंतर ध्यानधारणा करू लागला. ध्यानधारणा करत असताना एक प्रसूत होणारी हरिणी, जिचा गर्भ पोटामध्ये होता, परंतु 1-2 दिवसामध्ये तो गर्भ पाण्याच्या पोटाच्या बाहेर येणार होता, ती हरिणी पाणी पिण्याकरता तिथे आली. पाणी पित असताना वाघाची डरकाळी ऐकली, घाबरली, तिचा गर्भ पाण्यात पडला आणि हरिणी पळून गेली. झालं असं, भरताचं लक्ष त्याच्याकडे गेलं. त्या पाडसाच्या विषयी त्याच्या मनामध्ये एक प्रेम उत्पन्न झालं आणि दयाभाव उत्पन्न झाला आणि त्या पाडसाला त्यांनी उचललं, पुसून काढलं, खायला प्यायला दिलं, वाढवलं. हळूहळू ते हरणाचं पाडस मोठं होऊ लागलं. झालं असं की ध्यानधारणा करत असताना सुद्धा अखंड त्या पाडसाचं ध्यान करायचं की माझं हरणाचं पाडीस जागा आहे की नाही जागेवर, कुठे गेलं, इकडे गेलं, तिकडे गेलं. ध्यान लावताना तेच, स्नान संध्या करताना तेच, अखंड त्याचं ध्यान लागलं. आणि ध्यान लागल्यानंतर झालं असं की ते हरिण मोठं झालं. काही काळानंतर ते मोठं झालं, त्याला साथीदार मिळाला आणि वनामध्ये निघून गेलं. वनामध्ये निघून गेल्यानंतर तो भरत राजा, माझं हरिण कुठे आहे, माझं हरिण कुठे आहे, असं हरणाचं ध्यान करता करता मरण पावला. जड भरत राजा हरिणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. जड तो भरत राजा जो आहे त्यानं अंतःकाळामध्ये हरणाचं स्मरण केलं आणि काय झालं, त्याला हरणाचा जन्म प्राप्त झाला. या ठिकाणी नाथ महाराजांनी भागवतामध्ये फार सुंदर त्याचं चिंतन मांडलेलं आहे. नाथ महाराज सांगतात, नाथ महाराज म्हणतात की एखाद्या माणसानं स्वतःच्या जीवनाच्या शेवटी ज्याचं स्मरण केलं तीच अवस्था त्याला पुढच्या जन्मामध्ये प्राप्त होत असते. त्याचं उदाहरण म्हणजे भरत राजाचं आहे. अंतःकाळी जे मती तेच प्राणियासी जाणगती, या लागे श्रीकृष्ण चित्ती अहोरात्री स्मरावा. आपल्या अंतःकाळामध्ये जे आपल्या मतीमध्ये येतं तीच आपल्याला गती होत असते आणि त्यामुळे अखंड परमात्म्याचं स्मरण करायचं. संत महात्म्य आपल्याला बघा, तुम्ही आता कीर्तन ऐकत आहात किंवा अनेक वर्षांपासून ऐकत असाल. कीर्तनकार आपल्याला सर्वात मोठा उपदेश करतो किंवा वारंवार उपदेश करतो तो भगवत नामाचा. भगवंताचं नाम घ्या, नाव घ्या, नाव घ्या असं आपल्याला सांगतो. का घ्या, तर ते सांगतात की शेवटी भगवंताचं नाव जर का आपण घेतलं तर आपल्याला भगवंत आपल्या जवळ करतो. आपली अवनती होत नाही, अधोगती होत नाही आणि ज्याचं स्मरण करतो त्याची अवस्था आपल्याला प्राप्त होऊन जाते. असं म्हटल्याच्या नंतर काही माणसं विचार करतात की शेवटी घ्यायचं आहे ना, शेवटी घ्यायचं आहे, मग आत्तापासून मी का घेत राहू, माझा अंतकाळ कधी येईल मला माहित नाही. जेव्हा केव्हा अंतकाळ येईल, मला लक्षात येईल की आता मी मरतोय, तेव्हा मी देवाचं नाव घेत. पण कसं असतं सांगतो, देवाचं नाव हे असंच कधीही येत नाही. ते यावं याच्यासाठी सतत त्याचं चिंतन होणं अपेक्षित आहे. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम, त्याच्याच विषयी बोलण्याची नाही. आता देवाविण काही, अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते घाता भक्ती तत्वता, ती नाव त्याला फक्त भक्ती म्हणायचं असं सांगितलेलं आहे नाथ महाराजांनी. म्हणजे अखंड परमात्म्याचं नामस्मरण घ्यायचं. बघा, मी उदाहरण देतो. काही माणसं असतात की जे शिंकल्यानंतर सुद्धा हरिहरी करतात. आळस आला तरी हरिहरी करतात, उठू लागलो तरी हरिहरी करतात, बसू लागलो तरी हरिहरी करतात. का करतात? कधीतरी त्यांनी ठरवलेलं असतं की आपल्या मुखातनं परमात्म्याचं नामस्मरण निघावं, यावं, याच्यासाठी हेतू पुरस्सर घेतलेलं ते नामस्मरण असतं. परंतु जशी जशी आपल्या इंद्रियांना सवय पडते तशी तशी त्याची त्या दिशेनं प्रगती होते, गती वाढते आणि ते होत असताना अनायासपणे त्याच्या मुखातनं परमात्म्याचं नामस्मरण निघतं. सुरुवातीला ठरवलेलं असतं की मला शिंकल्यानंतर हरीचं नाव घ्यायचं आहे, जांभई आल्यानंतर हरीचं नाव घ्यायचं, उठताना बसताना हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करता हरी बोला, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देहत्यागांती हरी बोला, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता वैसता हरी बोला, हरी बोला जनी, हरी बोला बिजनी, एका जनार्दनी हरी बोला. प्रत्येक काम कार्य करताना, प्रत्येक क्रिया करताना हरी बोला, हरी बोला, भगवंताचं नाम घ्या. असं केल्यानंतर काय होतं तर सहजपणे तुम्हाला हरीची आठवण येते. आता आपल्याला माहिती आहे बघा, लाईट गेले, आपण काय करतो, सहज भावने आपल्याला सांगतोय लाईट गेले असं होतं. हे कोणी आपल्याला करायला सांगत नाही, कारण आपल्याला माहिती आहे की लाईट गेल्यानंतर आपल्याला दिसणार नाहीये आणि काही काळ जी क्रिया आपण करत आहोत त्याच्यामध्ये व्यत्यय येणार आहे. याची जाणीव असल्यामुळे आपण आपल्या मुखातून आपण ठरवलेलं नसतं. बरं, आल्यानंतर सुद्धा आले
काही गरज नाही ना, आल्यानंतर ती आलेलीच आहे, तिला आली म्हणण्याची पुन्हा गरज नाही. पण हा सहज भाव आहे, कारण आपल्या मनामध्ये त्याच्याविषयी यावी, लाईट यावी यावी याच्याबद्दल चिंतन चालू असतं. तसं भगवंताच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये चिंतन अपेक्षित आहे. म्हणून जेव्हा आपला अंतःकाळ येईल तेव्हा आपल्याला त्या भगवंताचं स्मरण होणार आहे. म्हणून भरत राजा जेव्हा हरणाच्या गर्भामध्ये गेला, जेव्हा त्याची अवस्था झाली हरणाच्या जन्माला तो गेला, तेव्हा हरणाच्या जन्माला गेल्यानंतरही नाथ महाराजांनी वर्णन असं केलेलं आहे की तो साधू संतांच्या सहवासामध्ये राहू लागला आणि अतिशय कमी खायचं, अतिशय कमी खायचं, देहाला कष्ट द्यायचे, देहाला त्रास सहन करून द्यायचा. आणि असं करून हे का करायचं, तर हा देह भगवत चिंतन करत करत संतांच्या सहवासामध्ये भगवत चिंतन करत करत आपला देह पडावा. आणि भगवत चिंतन करत जर का हा देह पडला, आपल्याकडनं जर का समान पाप पुण्य झालं तर आपल्याला नवदेह प्राप्त होणार आहे. याच्यासाठी तो प्रयत्नशील झाला आणि झालंही तसंच. हरणाचा जन्म संपल्याच्या नंतर त्याला जडभरताचा जन्म प्राप्त झाला. जडभरताचा जन्म आहे. जडभरत काय, भरताचाच पुन्हा जन्म असल्यामुळे भरत आणि जडभरत यासाठी, कारण तो इतका जडवत वागत होता की कुठलीही गोष्ट स्वतः करत नव्हता, जागेवरती बसून राहायचं. जर कोणी जाता येता खायला दिलं तर खायचं, नाहीतर तसंच राहायचं. सगळे विधी जागेवरती करायचं बरं का. खूप नाथ महाराजांनी भागवतामध्ये आपण वाचा, खूप सुंदर पद्धतीनं सांगून ठेवलेलं आहे. मला काय सांगायचं आहे की आपल्याला शेवटी जे आपल्या अंतःकरणामध्ये मतीमध्ये असतं त्याची गती आपल्याला प्राप्त होत असते आणि त्यामुळे भगवंताचं चिंतन करावं असं आपल्याला नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं भगवंतानं आपल्याला जन्माला घातलेला आहे, आपला देह तयार करून ठेवलेला आहे. आपण देवाचा विश्वासघात करायला नको, त्याची जाणीव आपल्याला अखंड असली पाहिजे. आणि म्हणून संत महात्मे वारंवार आपल्याला सांगत असतात की आपण ही स्मृती जागृत ठेवली पाहिजे. तुकोबारायांचा या अभंगाचा जर आपण विचार केला तर तुकोबारायांनी सुद्धा भगवंताच्या कृपेमुळे माझी काय अवस्था झालेली आहे त्याचं वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे. आता भगवंताची कृपा होण्यासाठी बघा, परमार्थ करत असताना 4 प्रकारच्या कृपेची आवश्यकता आहे. जोपर्यंत या 4 प्रकारच्या कृपा माणसावरती होत नाही तोपर्यंत भगवंताचा अनुग्रह आपल्याला प्राप्त होत नाही. काय करायचं, सर्वप्रथम कोणाची कृपा अपेक्षित आहे, तर सर्वप्रथम अंतःकरणाची कृपा अपेक्षित आहे. मनोराजा एक देहपुरी असे नांदतो त्यासे दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भरी तेने कृपा केली आम्हावरी गा. काय झालं, मनुराजा म्हणजे मन आपल्यावरती प्रसन्न असलं पाहिजे, कारण मनावरती सगळा खेळ अवलंबून आहे महाराज. मनावरती सगळा खेळ अवलंबून आहे. आपलं मन कुठे आहे याच्यावरती आपण कुठे आहोत हे ठरत असतं. आपण देहानं कुठे आहोत त्याच्यावरती ठरत नसतं की आपण कुठे आहे. एक नवरा आपल्या बायकोला घरी ठेवून पंढरपूरला गेला. बायकोची इच्छा होती की आपण पंढरपूरला जावं, जोडीनं जावं, नवऱ्यानं आपल्याला घेऊन जावं. परंतु काही कारणास्तव नवऱ्याने सांगितलं की नाही मलाच जावं लागणार आहे, घरचं सगळं इथे कोणीतरी असायला पाहिजे, तू इथे थांब, मी मात्र जाऊन येतो, असा विचार नवऱ्यानं सांगितला आणि पंढरपूरला गेला. आता पंढरपुरामध्ये गेल्याच्या नंतर नामदेव पायरीपाशी उभा राहिला. नामदेव पायरीपाशी उभा राहिल्यानंतर त्याला आठवण झाली, घरच्यांना आणलं असतं तर बरं झालं असतं. मोठ्या मंडपामध्ये गेला. रात्र झालेली आहे. आता घरचं दार तर लावलं असेल ना. सोळखांबीमध्ये गेला. सोळखांबीमध्ये गेल्याच्या नंतर विचार केला, आता सगळेजण जेवण करून बसले असतील टी व्ही बघत. पांडुरंगाच्या समोर गेला, घरचाच विचार, दर्शन केलं, घरचाच विचार, बाहेर आला, घरचाच विचार. इकडे घरची स्त्री विचार करू लागली, आता आमचे मालक नामदेव पायरीपाशी असतील, आता ते मोठ्या मंडपात गेले असतील, आता ते सोळखांबीत गेले असतील, आता ते चौखांबीत गेले असतील, आता ते पांडुरंगाच्या समोर उभे असतील, आता पांडुरंगाच्या चरणावरती त्यांनी डोकं टेकवलं असेल आणि आता दर्शन करून आनंदी अंतःकरणानं ते बाहेर पडले असतील. मला सांगा, परमार्थ कोणाचा होतोय? पंढरपुरामध्ये गेलेल्या त्या पुरुषाचा परमार्थ होतोय का घरी बसलेल्या त्या स्त्रीचा परमार्थ होतोय? घरी बसलेल्या त्या स्त्रीचा परमार्थ होतोय. याचा अर्थ कायम घरी ठेवायचं असं नाही. नाही तर लोक लगेच काहीतरी महाराजांनीच सांगितलं की बायकोला घरी ठेवून पंढरपूरला जायचं असतं, असं काही नाही. परमार्थ कशावरती होतो मी आपल्याला सांगतोय. परमार्थ हा देहाचा नसून परमार्थ हा मनाचा. ती स्त्री घरी बसलेली आहे पण तिचा विचार मात्र परमात्म्याचा आहे, त्याच्या दर्शनाचा आहे, पांडुरंगाचं चिंतन तिचं चालू आहे आणि हा तिथे पांडुरंगाच्या समोर आहे, परंतु चिंतन मात्र घरचं चालू आहे. म्हणून आपल्या मनावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. म्हणून संत महात्म्याने आपल्याला सांगितलं, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न आपण केलं पाहिजे, कारण हे मन चंचल आहे. किती चंचल आहे, बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ. हे मन एखाद्या ठिकाणी जायला किंवा तिथून परत यायला वेळच लागत नाही. क्षणामध्ये इथे असतं, क्षणामध्ये घरी असतं, क्षणामध्ये अजून कुठेतरी असतं.
म्हणून या चंचल मनाला आकळणं, आळवणं हे महत्त्वाचं असतं. आपल्या ताब्यामध्ये मन असणं अपेक्षित आहे. त्यामुळे मन कुठे आहे याच्यावरती आपण कुठे आहोत हे ठरतं. झालं असं, दोन मित्र होते, एक पारमार्थिक होता आणि अगदी त्याच्या विरुद्ध दुसरा मित्र. त्याला बिलकुल परमार्थामध्ये काही रस नाही. पारमार्थिक जो मित्र होता बिचारा वारकरी होता. वारकरी असल्यामुळे पंढरपूरची वारी आली. त्यानं विचार केला, मित्र आपल्याला लहानपणापासून लाभलेला आहे, हा कधीच परमार्थ करत नाही, यानं परमार्थ करावा आणि त्याला परमार्थाची गोडी लागावी याच्यासाठी त्यांनी असं सांगितलं, अरे मित्रा, पंढरपूरला वारी असते पांडुरंगाची, खूप छान असते, चलतोस का? त्यांनी सांगितलं, हे आपल्याला सांगायचं नाही, हे देव फिव आपल्याला काही आवडत नाही. अरे चल, पण देवाचं दर्शन नको घेऊ. त्याच्या मनामध्ये एवढीच भावना की जेणेकरून हा काहीही करून पंढरपूरला आला पाहिजे. आल्यानंतर मग आपण हळूहळू त्याला कीर्तन ऐकायला लावू, नंतर दर्शनाला घेऊन जाऊ, हळूहळू त्याच्यामध्ये परिवर्तन करूच त्या 2-3 दिवसामध्ये, असा विचार त्याच्या मनामध्ये होता. त्यांनी सांगितलं, अरे चल, खूप मजा असते, काय सांगू तुला, फार सुंदर वातावरण असतं, आनंद तेथीचा, मुकया शिवाच्या, बहिरे ऐकती कानिरे, आंधळ्यासी डोळे, पांगुळ्यासी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे, अशी अवस्था असते पंढरपुरामध्ये. त्यामुळे नाचत जाऊ त्याच्या गावारे, खेळिया सुख देईल विसावारे, अशा पद्धतीनं त्यांनी त्याच्या मित्रांना सांगितलं. पण मित्र काय ऐकायला तयार होईना. तो म्हटलं, हे बिलकुल सांगायचं नाही, भजन कीर्तन प्रवचन गायन वादन काही बोलायचं नाही, हे असं देवाचं काय आवडत नाही, तमाशा आहे का म्हणलं तिथं सांग. आता या मित्राला तरी काय माहिती बिचारायला तिथं तमाशा आहे की नाही. पण त्यांनी विचार केला, त्या निमित्तानं जर तो पंढरपुरात येत असेल, नाही आला तर मग त्याला कीर्तनाला घेऊन जाऊ, तिथे तमाशा नसेल तर. हो हो आहे आहे तमाशा आहे. मग येतो म्हटलं, येतो. गेला तिथे. आता हे कीर्तनवाल्याला सुद्धा काय माहिती पारमार्थिकाला तिथे तमाशा असतो की नाही. पण ज्याला जे पाहिजे असतात अशा लोकांना त्याला बरोबर ठाव ठिकाणं लागतं महाराज. ते पंढरपूरच्या वारीनी काही गंजाटे लोक असतात, त्यांची एक टीम असते स्वतंत्र, त्यांच्याकडे सगळा प्रकार असतो. बरोबर जो गांजा पिणारा असतो ना, त्याला बरोबर ती माणसं सापडतात आणि बरोबर त्याला शोधत तिथं जातो. रोज रात्री मात्र तिथं त्यांचा प्रोग्राम चालू असतो. मला का सांगायचं, त्यांनी सुद्धा तिथे शोधलं की कुठे तमाशा आहे का. तेवढ्या काही क्षणात समजलं त्याला आहे, आनंदित झाला. आता मित्र विचार करू लागला, आता इथं तमाशा निघाला, आता हा तमाशाला जाईल. थोडा आग्रह करू म्हणले कीर्तनाला, चल कीर्तनाला. त्यांनी सांगितलं, तुला काय सांगितलं आधी, पंढरपूरला येण्याची अटच माझी काय होती, तिथे गेल्यानंतर सुद्धा मला इकडं चल तिकडे चल करायचं नाही, मला जिथे जायचं तिथे जाईल, मला जे करायचं ते करेल, बिलकुल बोलायचं नाही. मित्र म्हणू लागला, अरे आषाढी एकादशीचा पर्व काळ आहे, लोकांच्या भाग्यात नाही, आज एवढ्या वर्षानंतर तो या ठिकाणी पंढरपुरामध्ये आलाय, काहीतरी संतांची तुझ्यावरती कृपा आहे, देवाचा आशीर्वाद आहे, चल कीर्तनाला. ऐक, फार छान कीर्तन असतं, अरे फार तत्वज्ञान छान पद्धतीनं समजावून सांगतात, खूप 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 आपल्याला आनंद मिळतो कीर्तनामध्ये, चल कीर्तनाला. त्या मित्रांनी सांगितलं, तुला मी एकदा सांगितलेलं कळतंय का, मी कीर्तनाला येणार नाही, त्याच्यापेक्षा तूच तमाशाला चल. आता तो तिकडची महती सांगू लागला. जशी यांनी इकडची महती सांगितली, तो तिकडची महती सांगू लागला. आता तिकडची महती इथं सांगण्यात काय अर्थ नाही. त्यांनी सांगितलं, नाही बाबा, खूप त्या दोघांची एकमेकांकडे ओढाताण झाली. शेवटी असं ठरलं की ज्याला कीर्तन आवडतं त्यांनी कीर्तनाला जायचं, ज्याला तमाशा आवडतो त्यांनी तमाशाला जायचं. बस, दोघं जण दोन्हीकडे गेले. आता झालं असं की इकडे कीर्तनकाराचं कीर्तन रंगलं नाही आणि तिकडे तमासगिराचा तमाशा रंगला नाही. तमाशामध्ये गेलेला माणूस विचार करू लागला, मित्र चांगला म्हणत होता कीर्तनाला चल, काय आलो म्हणले या तमाशाला, याला काय तमाशा म्हणतात, काय मजा नाही, काय आता ते काय त्याच्यात काय मजा असते आपल्याला माहित नाही, म्हणून जास्त वर्णन आपण काही करू शकत नाही. काय म्हणले, काय कीर्तनाला गेलो असतो तर बरं झालं असतं. कीर्तना मनामध्ये तीच भावना, कीर्तनाला गेलो असतो तर बरं झालं असतं. मित्र चांगला म्हणत होता कीर्तनाला चल, नाही झालं. इकडं तमाशा रंगला नाही, इकडं कीर्तनकाराचं कीर्तनही रंगलं नाही. हा इकडचा मित्र म्हणू लागला, मित्र चांगला म्हणत होता तमाशालाच, उगा चालू म्हणले कीर्तनाला. काय कीर्तनकार सांग, घटपटाचं तत्वज्ञान सांगतात, काय कळत नाही, ह्या कानातून शब्द आत चालले, त्या कानातून बाहेर चालले. कधीतरी तमाशालाही जाऊन बघायला हरकत नाही म्हणला. मित्र चांगला म्हटला होता, कोणी विचारलं असतं तर मित्राच्या आग्रहामुळे गेलो असं कारण झालं असतं. मनामध्ये तोच विचार, कीर्तनकाराचं कीर्तन ऐकताना मजा आली असते, जाऊ दे म्हणलं, आषाढी दरवर्षीच आषाढी एकादशी येते, पण कधीतरी आपल्याला तमाशाला जायला मिळालं असतं. मनामध्ये तोच विचार चालू झालं.
कीर्तन संपलं, तमाशा संपला, दोघं जण एका ठिकाणी आले. आता आषाढी एकादशीच्या काळामध्ये पावसाचा तो कालखंड असतो, विजा कडकडू लागल्या आणि एका ठिकाणी ते मित्र दोघे उभे असताना दोघांच्या अंगावरती वीज पडली, दोघंही मेले. त्या चित्रगुप्ताकडे वही होती. चित्रगुप्ताने सांगितलं, चला तमाशाला कोण गेलंय स्वर्गात जा, कीर्तनाला कोण गेलंय नरकात जा. माझं नाही चुकलं. चित्रगुप्ताने काय सांगितलं, तमाशाला कोण गेलंय स्वर्गात, कीर्तनाला कोण गेलंय नरकात. तो मित्र म्हणू लागला कीर्तनावाला, कसं काय महाराज, अहो मी कीर्तनामध्ये गेलो होतो, कीर्तनामध्ये गेल्यामुळे मी स्वर्गात गेलो पाहिजे, आणि हा तमाशाला जाऊन तुम्ही त्याला स्वर्गात पाठवताय आणि मी कीर्तनाला जाऊन मला तुम्ही नरकात पाठवताय. तेव्हा चित्रगुप्तांनी सांगितलं, इथला हिशोब शरीरावरती नसतो, मनावरती असतो. विठ्ठल त्यामुळे आपलं मन कुठे आहे, त्यामुळे आता तरी माझ्याकडे लक्ष द्या, आता तरी माझ्याकडे लक्ष द्या. काही वीज पडणार नाही, काळजी करू नका. आता कीर्तनाला जे जे उपस्थित आहेत त्यांना भरपूर आयुष्य मिळणार आहे, काळजी करू नका. मला काय सांगायचं आहे की मनावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. म्हणून आपलं मन आपल्यावरती प्रसन्न झालं पाहिजे. मन प्रसन्न झालं पाहिजे, मन आपल्या ताब्यात आलं पाहिजे. एकदा मन आपल्या ताब्यात आलं की आपला परमार्थ सुगम आणि सुलभ होतो. म्हणून मनाची कृपा आपल्यावरती झाली पाहिजे. मनाची कृपा झाल्यानंतर माणसाची शास्त्रामध्ये प्रवृत्ती होत असते. शास्त्रामध्ये प्रवृत्ती होते म्हणजे काय, आता तुमच्या सगळ्यांच्या मनाची कृपा तुमच्यावरती झालेली आहे, म्हणून सिरियल सोडून तुम्ही कीर्तनाला आलात. मनाची कृपा नाही तर काय महाराज, एवढा मोठा त्याग करायला मनाचा मोठेपणा लागतो नाही का. सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही कीर्तनाला आलात, ही तुमची मनावरती कृपा झाल्यामुळे शास्त्रात प्रवृत्ती आहे. कीर्तनकार काय सांगतात, एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये लागू होऊ शकते का, एखाद्याच्या उपदेशानं, एखाद्याच्या चांगल्या शब्दानं, एखाद्याच्या मार्गदर्शनानं आपल्या जीवनामध्ये काही चांगला बदल घडू शकतो का, यासाठी कीर्तनामध्ये येणं अपेक्षित आहे, मनोरंजनासाठी नाही. कारण मी नेहमी सांगत असतो की कीर्तन हे मनोरंजनासाठी नसून मनोभंजनासाठी आहे. पण लोकांनी कीर्तनाचा विनोद करून टाकला आणि त्यामुळे मनोरंजन या ठिकाणी बोलावलं. असो, आपली शास्त्रामध्ये प्रवृत्ती झाली, ज्ञानेश्वरीचं पारायण आपण करत आहोत. काही जणांना शक्य नसेल, काही जण घरी काहीतरी वाचन करत असतील, काही जण हरिपाठ वाचत असतील, काही जण अन्य ग्रंथ संतांचे वाचत असतील. एकदा मनाची आपल्यावरती कृपा झाली की मग शास्त्राची कृपा होणं अपेक्षित आहे. शास्त्राची कृपा म्हणजे काय, शास्त्राची सेवा केल्याशिवाय आपल्यावरती शास्त्र कृपा करत नसतं. सेवा केल्याचं फळ कृपा असतं, हे लक्षात ठेवा. कृपेमध्ये आपल्याला काय प्राप्त होईल सांगता येत नाही, परंतु सेवेचं फल काय आहे, कृपा. सेवा केली तर कृपा. भगवंतानं संतांची सेवा केली, भगवंतानं संतांची सेवा केली, संतांची कृपा प्राप्त व्हावी याच्यासाठी सेवा केली महाराज. कारण संतांच्या जीवनामध्ये त्यांनी भक्तीशिवाय दुसरं काही केलं नाही आणि भगवंतावरती आपल्या भक्तीचं ऋण एवढं करून ठेवलं की त्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांना संतांच्याकडे सेवेसाठी यावं लागलं. प्रत्येकाकडे काही ना काहीतरी सेवा केलेली आपण पाहतो. उच्चनीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखुनिया दासी पुत्र कण्या अनुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्म पूर्ण अभंग बघा. त्या अभंगामध्ये तुकोबाराने आपल्याला सांगितलं आहे की कोणाकोणाकडे भगवंतानं काय काय सेवा केली, पण नाथ महाराजांच्याकडे राबला. मी नेहमी सांगत असतो की द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी पाणी वाही हरी कावडीने श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी वस्त्रगंगा तिरी धुत असे सेवेसी तत्पर उभा ठाई ठाई देवपूजे समय तिष्ठत असे निळा म्हणे देवरा वेजाचे घरी दत्त चौकदारी करीत असे. 36 वर्ष परमात्मा नाथ महाराजांच्याकडे राबला. बाकी कोणाकडे तरी कोणाचं तरी शेण वेचू लागला, कोणाचा पायातला काटा काढला, कोणाचं बाळंतपण केलं, कोणाचं मांस विकू लागला, पण नाथ महाराजांच्याकडे तो परमात्मा 36 वर्ष राबला. अजूनही तो राबतो आहे. कारण नाथ महाराजांच्या भक्तीचं ऋण भगवंतावरती एवढं आहे की ते फिटलेलं नाही. म्हणून परमात्मा संतांच्याकडे येऊन राबतो. पण हे राबणं कशामुळे शक्य होतं, हे राबण्याचं फल काय आहे, सेवेचं फल काय आहे, तर कृपा आहे. संतांची कृपा व्हावी म्हणून आपण संतांना शरण गेलं पाहिजे. काय आहे, शास्त्राची कृपा आपल्याला होण्यासाठी आपण शास्त्राची सेवा केली पाहिजे. शास्त्राची सेवा म्हणजे
श्रद्धायुक्त अंतःकरणानं पारायण करणं. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. हरीची कृपा होण्यासाठी आपल्याला भाव धरून ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, त्याचं पारायण केलं पाहिजे. भक्तिशास्त्र आपल्याला असं सांगतं, सामुदायिक परमार्थ हा सामुदायिक फायद्याचा आहे. एक माणूस घरामध्ये बसून जर का सद्ग्रंथांचं संतांच्या वाङ्मयाचं पारायण करत असेल तर त्याला त्या पारायणाचं एका पारायणाचं पुण्य प्राप्त होतं. परंतु 100 माणसं जर का, आता इथे ज्ञानेश्वरीचं पारायण आहे, 100 माणसं जर का ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसली तर भक्तिशास्त्र आपल्याला असं सांगतं की 100 माणसांना 100 पारायण केल्याचं पुण्य प्राप्त होत असतं. हा सामुदायिक परमार्थाचा हा फायदा आहे. म्हणून अशा पद्धतीचा हा फायदा ज्यांना ज्यांना प्राप्त होतोय ते सौभाग्य त्यांच्या पदरामध्ये निश्चितच पडणार आहे. इथे आपण शास्त्राची सेवा करतो. शास्त्राची सेवा केल्यानंतर शास्त्र आपल्यावरती कृपा करत असतं. शास्त्र कृपा करतं म्हणजे काय, आपल्याला कळायला लागतं की शास्त्र आहे काय, हे आपल्याला कळायला लागतं. मग शास्त्र काय आहे हे कळायला लागलं की मग काय होतं, आपल्यावरती संतांची कृपा होती. शास्त्र कळायला लागलं म्हणजे काय की मला काय प्राप्त केलं पाहिजे हे कळणं म्हणजे शास्त्र कळायला लागणं. मला काय पाहिजे, माझं जीवन कशासाठी आहे, मी नेमकं काय प्राप्त केलं पाहिजे हे एकदा मला कळालं की समजायचं आपली शास्त्राची आपल्यावरती कृपा झालेली आहे. मग शास्त्राची आपल्यावरती कृपा झाली की मग आपल्यावरती संत सद्गुरू कृपा करत असतात. मग आपल्याला महावाक्याचा उपदेश करतात. तत्वमसी, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी ही 4 वेदाची 4 महावाक्य आहेत. याच्यापैकी तत्वमसी या महावाक्याचा तू आहेस हे एकदा कळालं की आपल्यावरती त्या सद्गुरूंची संतांची कृपा झाली असं आपल्याला लक्षात येतं. आणि अशा संत सद्गुरूंची कृपा प्राप्त व्हावी याच्यासाठी आपल्याला भगवंताच्या कृपेची आवश्यकता आहे. आणि अशा भगवंताच्या कृपेनं आमची काय अवस्था झाली महाराज सांगतात उदाहरणानं अभंगाच्या पहिल्या चरणी. पिकलिया सेंद कडूपण गेले, 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 पिकलिया सेंद कडूपण गेले. तैसे आम्हा केले पांडुरंगे, तैसे आम्हा केले पांडुरंगे, काम क्रोध लोभणी माले ठाईसे, काम क्रोध लोभणी माले ठाईसे. तैसे आम्हा केले पांडुरंगे, तैसे आम्हा केले पांडुरंगे, काम क्रोध लोभणी माले ठाईसे, काम क्रोध लोभणी माले ठाईसे. पिकलिया सेंद कडूपण गेले, काम क्रोध तैसे आम्हा गेले पांडुरंगे, पिकलिया सेंद कडूपण गेले, तैसे आम्हा गेले पांडुरंगे, तैसे आम्हा गेले पांडुरंगे, पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा गेले पांडुरंगे. सेंदाडाचं उदाहरण तुकोबाराय देतात. सेंदाड एक प्रकारचं फळ आहे
जे सर्वसाधारणपणे आपल्याला खायला मिळत नाही, सर्वसाधारणपणे आपल्याला बघायला मिळत नाही, परंतु त्याची काही अवस्था असते. ज्याप्रमाणे मनुष्याच्या जीवनामध्ये काहीतरी अवस्थांतर होत असतं, त्याप्रमाणे जीवनामधल्या प्रत्येक गोष्टीचं अवस्थांतर हे सांगितलं गेलेलं आहे. एक गोष्ट कायम एकसारखी राहू शकत नाही. आपण जर सांख्यांचा विचार बघितला तर सांख्यांनी या बाबतीमध्ये सांगून ठेवलेलं आहे. सांख्यांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक गोष्ट ही बदलत जाणारी आहे. काही क्षणांपूर्वी जी गोष्ट होते ती आत्ताची नाही असं त्यांचं म्हणणं आहे. एखादा डोंगर अब्जावधी वर्षांपासून जरी एखाद्या ठिकाणी असला तरी त्यांच्या म्हणण्यानुसार तो क्षणोक्षणाला बदलतो. बदलण्याचं कारण त्यांनी असं सांगितलं की हवा आली आणि त्या डोंगरावरचा एक जरी कण जागेवरून काही बाजूला सरकला तरी सुद्धा आधीचा जो डोंगर होता तो आताचा नाही. थोडी सूक्ष्मता त्यांनी सांगितली आहे. म्हणजे आधी जे बदल जो आहे हा जीवनामध्ये घडतच असतो. एखादं फळ आधी फूल येतं, त्याचं फळ होतं, त्या छोट्या फळाचं मोठं फळ होतं, ते फळ पक्व झालं की ते खाली स्वतः गळून पडतं. आंब्याचा आता सीझन आहे, आपण पाहतो आंब्याच्या झाडावरती आता कैऱ्या लागलेल्या आहेत. आधी मोहर येतो, नंतर त्याला फुलं येतात, नंतर त्याचं फळ तयार होतं, छोट्याचं मोठं होतं, हिरव्याचं पिवळं होतं. आता तेही हिरव्याचं पिवळं होतं आणि हेही हिरव्याचं पिवळं होतं. मग त्यांनी आंब्याचं उदाहरण का नाही दिलं? मग तुकाराम महाराजांनी आंबा ज्याप्रमाणे बदलतो, पिकल्यानंतर तो जसा बदलतो तशी आमची अवस्था केली असं का म्हटलं नाही? त्याचं कारण असं आहे, काही आंबे आंबट असण्याची शक्यता आहे, परंतु पिकल्यानंतर मात्र सेंदाड हे कधी आंबट राहत नाही बरं का. कितीतरी आपल्याला तशा पद्धतीचे विचार मांडता येऊ शकतात की हेच फळ का घेतलं, याचा विचार आपल्याला अनेक पद्धतीने मांडता येऊ शकतो. सेंदाडाचं उदाहरण, सेंदाड असं एक फळ असतं, त्या फळाचे काही अवस्था ही पिकण्याच्या आधी असते आणि पिकल्याच्या नंतर काही अवस्था असते. पिकण्याच्या आधी ते टणक असतं, पिकल्यानंतर मऊ होतं. पिकण्याच्या आधी ते हिरवं असतं, पिकल्यानंतर ते पिवळं होतं. पिकण्याच्या आधी ते कडू असतं, पिकल्यानंतर ते गोड होतं. आता हे पिकण्याच्या आधी कडू असलेलं जे शेंदाड आहे, जे फळ आहे, पिकल्यानंतर ते गोड होतं. परमात्म्याची कृपा आमच्यावरती झाली आणि शेंदाडाप्रमाणे आमच्या जीवनामध्ये अवस्थांतर झालं असं तुकोबाराय सांगतात. आता पहिली गोष्ट अशी आहे की तुकोबारायांच्या जीवनामध्ये अवस्थांतर झालं हे तुकोबाराय मोठ्या मनानं आपल्याला सांगत असले तरी सुद्धा संत महात्म्यांच्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडत असतात त्या फक्त दाखवण्यापुरत्या असतात. बाकी सगळ्या गोष्टी आधीच ठरलेल्या असतात. सगळ्या ठरले. अमुक एक गोष्ट, अमुक एका संतांनी अमुक एक जीवन आदर्श लोकांच्या समोर ठेवायचा, अमुक एक संतांनी अमुक एक आदर्श समोर ठेवायचा, असे आदर्श आधीपासूनच ठरून आलेले असतात आणि त्यामुळे संतांच्या जीवनामध्ये आपल्याला चढ उतार बघायला सापडतात. सामान्य माणसासारखे संत महात्मे आपल्याला वाटतात, परंतु सामान्यांसारखे जरी संत महात्मे आपल्याला वाटत असले तरी त्यांना सामान्य समजण्याची चूक आपण करायला नको. कारण समुद्र नदी नभे पैगा, पाषाण म्हणून ये लिंगा, संत नव्हती जगा माणसा त्यासारखे. संत माणसासारखे जरी आपल्याला दिसत असतील तरी सुद्धा त्यांना सामान्य माणूस समजण्याची चूक करायची नसते. अशा पद्धतीनं संत महात्मे जे असतात हे जे संत त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला आनंद बघायला मिळतो. तुकोबारायांच्या जीवनामध्ये आधी दुःख होतं आणि मग सुख प्राप्त झालं असं ते म्हणत असतील. नाटाची अभंग जर आपण बघितली तर नाटाच्या अभंगामध्ये तुकोबारायांनी स्वतःची आधीची अवस्था आपल्याला सांगून ठेवली आणि मग परमात्म्याची कृपा कशी झाली, माझ्या जीवनामध्ये कसं परिवर्तन झालं आणि मी कसा परमार्थाला लागलो, अशा पद्धतीचा आदर्श आपल्यासमोर ठेवतात. तर आता परमात्म्याच्या कृपेमुळे आमची अवस्थांतर झाली. शेंदाड ज्याप्रमाणे त्याच्यामध्ये कडूपणा होता तो कडूपणा गेला आणि गोडपणा प्राप्त झाला. आमच्या जीवनामध्ये आपल्या जिभेला कडूपणा आवडत नाही तसं आपल्याला जीवनामध्ये माणसाला दुःख आवडत नसतं. दुःख कोणालाही आवडत नसतं. मज लागे दुःख व्हावे कैसे कोणी भावी ना जीवे, मला दुःख व्हावं असं कोणाला वाटत नाही. कारण काय आहे? दुःखात भिजते जंतु सुखम सर्वाय रुच्यते. दुःखामध्ये त्रासच आहे, कष्टच आहे, त्यामुळे सुख सगळ्यांना आवडतं. जर का सुखाचं नाव दुःख आणि दुःखाचं नाव सुख असलं असतं तर लोकांनी काय मागितलं असतं? दुःख मागितलं असतं. पण दुःखामध्ये त्रास आहे आणि त्रास आहे म्हणून त्याचं नाव दुःख ठेवलेलं आहे. म्हणून दुःख व्हावं असं कोणालाही वाटत नाही. मला सुखाची प्राप्ती व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं. बरं, सुखाची प्राप्ती ही कायमची व्हावी का तात्पुरती व्हावी? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती अशी शास्त्रामध्ये व्याख्या केली गेलेली आहे. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, तात्पुरती निवृत्ती आणि आत्यंतिक निवृत्ती याच्यामध्ये फरक सांगतो आपल्याला. कटिंग करायला जातो, केस कापण्यासाठी जातो,
केस कापण्यासाठी गेल्यानंतर पुन्हा काही दिवसानंतर केस कापण्यासाठी दाढी करण्यासाठी जावं लागतं. ही केसांची तात्पुरती निवृत्ती आहे आणि टक्कल पडणं म्हणजे कायमची निवृत्ती. म्हणजे एकदा गेले की ते पुन्हा येण्याची शक्यता नाही. ही कायमची निवृत्ती झाली. की दुःखाची आत्यंतिक निवृत्ती याला म्हणतात. आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे काय की जे मला आनंद, जो मला आनंद प्राप्त झालेला आहे तो मला आनंद कायम प्राप्त व्हावा. परमानंदाची प्राप्ती म्हणत असताना आनंद हा शब्द येतो. आपल्याला सुखाच्या विरुद्धार्थी शब्द माहिती आहे काय आहे? दुःख. दुःख हा सुखाच्या विरुद्धार्थी शब्द आहे. पण सुखाच्या विरुद्धार्थी शब्द मला आपण सांगा. हा आनंदाच्या विरुद्धार्थी शब्द सांगा. सुखाच्या विरुद्धार्थी शब्द दुःख आहे, पण आनंदाच्या विरुद्धार्थी शब्द या जगामध्ये नाही. कारण आनंद हा एकमेव आहे आणि तोच परमात्मा आहे, तोच ज्ञानस्वरूप आहे, तोच सत्स्वरूप आहे. म्हणून आनंदाच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला जगामध्ये बघायला सापडणार नाही. मग हा आनंद प्राप्त होतो म्हणजे काय होतं? आनंदाची प्राप्ती होते म्हणजे काय होतं? माणसं म्हणतात तुम्ही आमच्याकडे आलात आम्हाला आनंद झाला, तुम्ही आमच्याकडे आलात आम्हाला आनंद झाला. याला आनंद म्हणता येणार नाही. याला समाधान म्हणा, याला बरं वाटणं म्हणा, पण याला आनंद म्हणता येणार नाही. असं का? कारण आनंदाची एक स्वतंत्र व्याख्या शास्त्रकारांनी करून ठेवलेली आहे. आनंद म्हणजे काय? आपल्याला आनंद म्हणजेच ब्रह्मानंद आहे, लक्षात ठेवा. एक आनंद म्हणजे काय? ब्रह्मानंदच आहे. परमात्म्याच्या कृपेनं आपल्याला आनंद प्राप्त झाला, संतांच्या आशीर्वादामुळे आनंद प्राप्त झाला. हा आनंद म्हणजे परमानंदच आहे. परमात्म्याच्या ठिकाणी ज्या आनंदाची स्वांतसुखाय अशी अनुभूती होते, तशाच पद्धतीची अनुभूती आपल्या अंतःकरणामध्ये जागृत होणं, याला आनंदच म्हणा किंवा नित्यानंद म्हणा. पण आपल्याला संसारामध्ये थोडंसं सुख जाणवायला लागतं. मग त्या थोड्याशा सुखाला आपण आनंद समजायला लागतो. पण आपल्याला निळोबाऱ्या सांगतात नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुखबाई बा पुढे ते क्षीण. नित्यानंदाच्या पुढे साधारण आनंद जो संसाराचा आनंद आहे तो आनंद संसाराचा वाटत नाही. मग संसाराचा आनंद हा वाटत नाही, मग काय आनंद म्हणजे काय हे आपल्याला बघावं लागेल. आपल्याला ब्रह्मानंद जर बघायचा असेल तर पहिले आनंद म्हणजे काय हे आपल्याला कळावं लागेल. श्रुती माता आपल्याला सांगते, तैत्तरीय उपनिषद आपल्याला सांगताय. काय सांगताय? युवास्यात् साधु युवाध्यायकः असिष्ठो दृढिष्ठो बलिष्ठः तस्येयं पृथ्वी सर्व वित्तस्य पूर्णस्यात् स एको मानुषानंदः. युवास्यात् एखादा युवक असावा, साधू वृत्तीचा असावा, आशिष्ठो आशा संपन्न असावा, दृढिष्ठो साधनेमध्ये दृढ असावा, बलिष्ठ ते साधन करण्यामध्ये ताकद लावणारा असावा. आशिष्ठो दृढिष्ठो बलिष्ठ तस्येयं पृथ्वी सर्व वित्तस्य पूर्णस्यात्. अशा माणसाच्या, अशा युवकाच्या मालकीची जर धनधान्यानं युक्त असणारी पृथ्वी झाली तर त्याला जो आनंद प्राप्त होतो त्याला एक मानुषानंद असं सांगितलेलं आहे. त्याला मनुष्याचा आनंद म्हटलेला आहे. त्यामुळे तुम्ही आलात, छान वाटलं, तुम्ही चहा पिऊन गेला, आनंद वाटला, हे अतिशय साधारण वाक्य आहेत. याला काहीही अर्थशास्त्रानुसार नाही आहे. काय सांगितलंय? एवढं सगळं घडलं तर त्याच्या ठिकाणी जो भाव उत्पन्न होणार आहे त्याला एक माणसाचा आनंद म्हटलंय. मग एका माणसाचा आनंद सांगितल्याच्या नंतर शास्त्रकारांनी पटीमध्ये सांगायला सुरुवात केली. असे 100 मनुष्य गंधर्वाचे आनंद एकत्रित, मनुष्याचे आनंद एकत्रित झाले, एक मनुष्य गंधर्वाचा आनंद होतो. असे 100 मनुष्य गंधर्वाचे आनंद एकत्रित झाले की एक देवगंधर्वाचा आनंद होतो. असे 100 देवगंधर्वाचे आनंद एकत्रित झाले, एक देवाचा आनंद होतो. असे 100 देवाचे आनंद एकत्रित झाले, एक कर्मदेवाचा आनंद होतो. असे 100 कर्मदेवाचे आनंद एकत्रित झाले, एक पितृगणाचा आनंद होतो. असे 100 पितृगणाचे आनंद एकत्रित झाले, एक अजानज देवाचा आनंद होतो. असे 100 अजानज देवाचे आनंद प्राप्त झाले तर त्याला एक देवाचा आनंद होतो. असे 100 देवाचे आनंद एकत्रित झाले की एक इंद्रदेवाचा आनंद होतो. असे 100 इंद्रदेवाचे आनंद एकत्रित झाले की एक ब्रह्मदेवाचा आनंद होतो. असे 100 ब्रह्मदेवाचे बृहस्पतीचा आनंद होतो. असे 100 बृहस्पतीचे आनंद एकत्रित झाले, एक ब्रह्मदेवाचा आनंद होतो. आणि असे 100 ब्रह्मदेवाचे आनंद एकत्रित झाले तर एक ब्रह्मानंद होत असतो. एवढा मोठा ब्रह्मानंद हा आपल्याला प्राप्त होतो. कशामुळे? भगवंताच्या कृपेमुळे. त्याची कृपा आमच्यावरती जर का झाली तर आमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होणार आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, आनंदाचे अंग अशी आनंदाच्या स्वरूपाची अवस्था होऊन जाते आणि सगळं जग आनंदाचं वाटायला लागतं. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे
अवघेची त्रैलोक्य, आता त्रैलोक्य आम्हाला आनंदाचं वाटायला लागलं. आता नाथ महाराज अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता म्हणतात. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता म्हणजे आधी नव्हतं, म्हणजे आधी दुःखाचं होतं असा अर्थ आहे नाही. आता आधी नव्हतं. व्यावहारिक भाषेमध्ये विचार केला तर त्यांना असंच सांगायचं की आधी नव्हतं, मग आता काहीतरी विशेष घडलं आणि अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता. हे विशेष घडलं म्हणजे काय घडलं तर कृपा झाली. मग एक तर भगवंताची कृपा झाली, नाहीतर संत सद्गुरूंची कृपा झाली. मग संत सद्गुरूंच्या किंवा भगवंताच्या कृपेनं आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होतं एवढं मात्र निश्चित आता झालं की त्यांची कृपा झाली आणि परिवर्तन झालं. आपण बघत होतो जीवशास्त्राचा नियम की परिवर्तनशील, हे जगत परिवर्तनशील आहे. एक गोष्ट कायम एकसारखी नसते. दूध जर का एका जागेवरती आपण नुसतंच ठेवून दिलं तर त्याचं दही व्हायला वेळ लागत नाही. म्हणजे काय की जीवन हे परिवर्तनशील आहे, एक गोष्ट सतत एकसारखी नसते. परिवर्तन हा जगाचा नियम आहे, समाजशास्त्राचा हा सिद्धांत आहे. मग काय की जीवनामध्ये सतत परिवर्तन होत जातं. आमच्या जीवनामध्ये आधी कडूपणा होता, आम्हाला सगळं दुःखाचं वाटायला लागत होतं. आता काय झालं, दुःख ते कैसे नयेची स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी हे दासी, अशी अवस्था आमची झाली. आता दुःख आमच्या स्वप्नामध्ये सुद्धा आम्हाला शिवू शकत नाही, एवढा आनंद आता आम्हाला परमात्म्याच्या कृपेनं प्राप्त झाला. म्हणजे जे कडूपणा आमच्या जीवनामध्ये होता, परमात्म्याच्या कृपेनं तो कडूपणा गेला आणि गोडपणा प्राप्त झाला. आता आपल्या ते जे शेंदाड होतं ते कच्चेपणामध्ये टणक होतं, कडक होतं. आता काय झालं, परमात्म्याची कृपा झाली. आमचं हृदय, आमचं अंतःकरण हे कठोर होतं, पण परमात्म्याची कृपा आमच्यावरती झाली. आता काय झालं, मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त निर्मळ चित्ते झाली नवनीते. नवनीतासारखं लोण्याच्या गोळ्यासारखं आता आमचं चित्त मऊ झालेलं आहे. आधी कठोर होतं, परंतु परमात्म्याची कृपा आमच्यावरती झाली आणि आता ते मऊ झालं. अशा पद्धतीनं आमच्या जीवनामध्ये भगवंताच्या कृपेमुळे परिवर्तन झालेलं आहे. आधी आमच्याकडे हिरवेपणा होता, आता तो हिरवेपणा गेला आणि पिवळेपणा आम्हाला प्राप्त झाला. कोणता हिरवेपणा होता? पंचक्लेशात्मक हिरवेपणा आमच्यामध्ये होता. आता ते पंचक्लेश आमच्यामधून निघून गेलेले आहे. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे पंचक्लेश आहेत. अविद्या आमच्याकडून गेली. आधी आम्हाला अज्ञान होतं, त्या परमतत्वाचं आम्हाला अज्ञान होतं. आता आम्हाला परमात्म्याची अपरोक्षानुभूती प्राप्त झालेली आहे. तो परमात्मा कसा आहे हे आम्हाला कळालेलं आहे. आम्हाला निश्चितपणे ज्या श्रुतीला जर त्याचं वर्णन करता येत नसेल तर आम्हाला कसं करता येईल? त्यामुळे आम्हाला त्याचं वर्णन करता येत नाही, आम्हाला वर्णन करता येत नाही, म्हणून आम्ही शांत बसतो. परंतु तो आहे याचं ज्ञान आम्हाला झालेलं आहे. तो परमात्मा कृपाळू आहे, दयाळू आहे, सगळ्यात सर्वांतर्यामी आहे हे आम्हाला कळालेलं आहे. की भगवंताची आमच्यावरती कृपा झाली. अज्ञानाचं आवरण जे आमच्या अंतःकरणावरती होतं ते आता दूर झालेलं आहे. ज्याप्रमाणे शेवाळ असल्यामुळे पाणी खालचं दिसत नसेल तर पाणी नाही असं नाही, शेवाळ दूर केल्यानंतर खाली पाणी आहेच आहे. त्या पद्धतीनं तो परमात्मा आम्हाला कळू लागला. अज्ञानाच्या आवरणामुळे आमच्या अंतःकरणावरती जे अज्ञानाचं आवरण होते ते आवरण दूर झालं आणि आमच्यातला हरी आम्हाला परमात्मा दिसू लागला. आमच्याकडची काय अविद्या गेली. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. काय झालं, आता ती आमची पायाची दासी बनून राहिलेली आहे. त्यामुळे अविद्या गेली, अस्मिता गेली. अस्मिता म्हणजे काय? बुद्धीचे जे धर्म आहेत ते अंतःकरणावर आणि अंतःकरणाचे धर्म बुद्धीवरती लादणं याला अस्मिता म्हटलेलं आहे. तुकोबाराय सांगतात याचे यास त्याचे त्यास तुक्याने कास घातली. आता तुकोबाराय सांगतात की बुद्धीचे धर्म अंतःकरणावर आणि अंतःकरणाचे धर्म आता बुद्धीवर आता आम्ही देत नाही आहोत आणि त्याच्यासाठी मी कंबर कसलेली आहे. ही भाषा तुकोबारायांची आहे. कंबर कसणं म्हणजे काय हो? तयार होणं, सगळ्या दृष्टीनं तयार होणं. कीर्तनकार जेव्हा कंबर कसतात त्याचा अर्थ आता ते कीर्तनाला तयार झालेले आहेत असा त्याचा अर्थ असतो. म्हणजे काय? याचे यास त्याचे त्यास तुक्याने कास घातली असं सांगून ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे काय झालं? अविद्या गेली, अस्मिता गेली, राग गेला. राग म्हणजे काय? व्यवहारामध्ये राग हा शब्द आपण क्रोध म्हणून वापरतो, पण राग ह्या शब्दाचा अर्थ अनुराग आहे, प्रेम आहे. आता कोणाच्या बद्दल प्रेम आहे का? कोणाच्या बद्दल प्रेम आसक्ती आहे का? सर्व भूतांची ठाई. काय झालं? कोणाच्याही येही संस्पर्शजा भोगा दुःख येऊ नये एवते अद्यंतवंत कौंतेयन ते शुरमते बुधा. शहाणा मनुष्य अशा ठिकाणी रमत नाही. कोणाच्याही विषयी मनामध्ये आसक्ती, अंतःकरणामध्ये प्रेम अतिशय प्रेम बाळगत नाही. बरं, द्वेष कोणाचा करतो का? नाही. सर्व भूतांची ठाई द्वेषाते नेण्याची काही आपपरू नाही. चैतन्या जैसा, चैतन्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे आपपर भाव नाही त्याप्रमाणे आता आमचं अंतःकरण तसं झालेलं आहे. आमच्या अंतःकरणातला अविद्या गेली, अस्मिता गेली, राग गेला, द्वेषही गेला. बरं, अभिनिवेशही गेला. अभिनिवेश म्हणजे मरणाचं भय. आता मरणाचं भय आमच्या ठिकाणी राहिलेलं नाही. मरण माझे मरून गेले मज केले अमर किंवा मरण हाती सुटली काया. विचार या निश्चय कितीतरी प्रमाणात येता येतील. जगा काळ खाय
आम्ही माथा दिला पाय, अशा पद्धतीनं आपल्याला संतांची प्रमाणं देता येतील. नाथ महाराज एकदा तुमच्या आमच्यासारखे मेले बरं का, खांद्यावरून घेऊन चालले नाथ महाराजांना सगळी माणसं, 4-4 जण 4 खांदे देऊन चालू लागले. एक स्त्री आपल्या लेकीला पहिल्यांदा सासरी पाठवत होती. पैठणमधली एक स्त्री आपल्या लेकीला पहिल्यांदा सासरी पाठवत होती. पाठवत असताना झालं असं नाथ महाराजांची अंत्ययात्रा नेमकी तिकडनं चालली. ती घराच्या बाहेर आली आणि नाथ महाराजांची अंत्ययात्रा तिला अशी क्रॉस करून चालली आणि ती स्त्री अनाहूतपणे बोलून गेली. म्हटले, माझ्या लेकीला आज पहिल्यांदा मला धाडायचंय सासरी आणि नाथ महाराजांचं मढ आजच आडवं जायचं होतं. सहज बोलून गेली. बायका सहज खूप काही बोलून जातात बरं का. सहज बोलून गेली. नाथ महाराज ताटीवरून उठून बसले. त्यांनी सांगितलं, बाई आज तुझ्या मुलीला जाऊ दे, मी नंतर पुन्हा केव्हा तरी मरतो म्हटले. मरण माझे मरून गेले. 10 वाजले का? वाजले ना. बसले, तुझ्या लेकीला आज जाऊ दे, मी पुन्हा केव्हा तरी मरेन. काळावरती सत्ता, कळी काळावरी घातली कास, एकाहुनी बळी रे. अशा पद्धतीची संत महात्म्यांची अवस्था असते. संत महात्मे मरणाला भीत नाही. पंचक्लेशात्मक हिरवेपणा गेला. परमात्म्याच्या कृपेमुळे काय झालं? पिकलिया सेंद कडूपणा गेले, तैसे आम्हा गेले पांडुरंगी. अजून पांडुरंगाच्या कृपेने काय झालं? भंगाचं द्वितीय चरण. काम क्रोध लोभ हे वाले ठाई, काम क्रोध लोभ हे वाले ठाई हो. काम क्रोध लोभ हिमालय ठाईच, काम क्रोध लोभ हिमालय ठाईची. अवघी आनंदाची सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध लोभ हे वाले ठाईत, काम क्रोध लोभ हे वाले ठाईत. अवघी आनंदाची सृष्टी झाली, अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम क्रोध लोभ गनिमाली ठाई शेवटी आनंदाची सृष्टी झाली. आमच्या जीवनामधून परमात्म्याच्या कृपेमुळे काय काय गेलं? काम गेला, क्रोध गेला, लोभ गेला. काम, क्रोध, लोभ ह्या 3 विकारांचाच उल्लेख विशेषत्वानं तुकोबारायांनी या ठिकाणी केलेला आहे. त्याचं कारण असं आहे कारण भगवंतानं गीतेमध्ये फक्त या 3 विकारांचा विशेषत्वानं उल्लेख केलेला आहे. त्रिविधम नरकस्येदं द्वारं नाशनमात्मः काम क्रोध तथा लोभस्तस्मादेतत्रयं त्यजेत. काम, क्रोध आणि लोभ ही नरकाची द्वार आहेत. शहाण्या माणसानं त्याच्या नादी लागू नये असं भगवंतानं सांगितलेलं आहे. त्यामुळे काम, क्रोध आणि लोभ ह्या विकारांच्या बाबतीमध्ये असं सांगितलंय की कामाला प्राधान्य देण्यात आलेलं आहे, मोठेपणा देण्यात आलेला आहे. कामाला सर्व विकारांचा राजा म्हणण्यात आलेला आहे. कारण कामाच्या पूर्तीमध्ये लोभ आहे आणि कामाच्या अपूर्ततेमध्ये क्रोध आहे. एखादी गोष्ट, काम म्हणजे काय? एखाद्या गोष्टीची अपेक्षा, इच्छा. ती इच्छा पूर्ण झाली की अजून प्राप्त व्हावीशी वाटते. म्हणजे काम पूर्ण झाला की लोभ निर्माण होतो आणि काम अपूर्ण राहिला तर का पूर्ण झाला नाही म्हणून क्रोध निर्माण होतो. म्हणून कामाला सगळ्या विकारांचा राजा म्हटलेला आहे. आपण जर बघितलं नाथ महाराजांच्या भारुडाचा जर आपण विचार केला, येडका मदन तो केवळ पंचानन. मदन म्हणजे काम. काय सांगितलंय? तो केवळ पंचानन. पंचानन म्हणजे राजा आहे. पंचानन म्हणजे सिंह. सिंह म्हणजे राजा. सगळ्या विकारांचा राजा कोण आहे? तर तो काम आहे, मदन आहे. त्याने कोणाकोणाला नाडलंय? धडक मारिली शंकरा, केला ब्रह्मयाचा मातेरा, इंद्रचंद्रासी दरार लाविला जेणे तो केवळ पंचानन. धडक मारिली नारदा, केला रावणाचा चेंदा, दुर्योधनासी मारिली गदा, घेतला प्राण तो केवळ पंचानन. भस्मासुर मुकाला प्राणासी, तेची गती झाली वालीसी, विश्वामित्रासारिखा ऋषी नाडीला जेणे तो केवळ पंचानन. याच्यातून वाचलं कोण? तर नाथ महाराज सांगतात, शुकदेवाने धरुणी ध्यान,
येडका आणीला कडवून एका जनार्दना चरणी बांधिला जेणे तो केवळ पंचानन. अशा पद्धतीने ह्या कामाला विकारांचा राजा म्हटलेला आहे. मग अशा पद्धतीचा काम, क्रोध आणि लोभ ही काही विकार जे आहेत ही जागच्या जागी काय झाली, भगवंताची कृपा झाली आणि जागच्या जागी ही खाली बसली. काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीचे, तुका म्हणे भाग्य या नावे. बरं का, आठव नाठव गेला भाव, आठव गेला नाठव गेला. आठव कशाचा गेला? संसाराचा आठव गेला, परमात्म्याचा नाठव गेला. भाव कशाचा गेला? संसाराचा भाव गेला आणि परमात्म्याचा अभाव गेला. आठव नाठव गेले भावाभाव, झाला स्वयमेव पांडुरंग. काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. विठोबा